हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सो की तुम्ही खूप मजेत असाल. तर स्वागत आहे तुमचं परत माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आज रेडी होती आहे कारण माझ्या आज फ्रेंडचा आणि माझ्या बहिणीचा म्हणजे फ्रेंडच्या मुलाचा पहिला बड्डे आणि माझ्या बहिणीचा बड्डे दोन्ही एकाच दिवशी आले. म्हणून आज धावपळ तर होणार हे गॅरंटेड. आणि धावपळ झालीच आहे. तर ती कशी कशी झाली आणि काय काय झाली मी तुम्हाला पुढं सांगते. आणि मी रेडी होती आहे. ही रेड कलरची साडी मी आधी पण वेअर केली होती, पण त्यावेळेस मी जास्त फोटोज वगैरे घेतले नव्हते. मग मला ही आवडली, मी परत वेअर केली कारण खूप छान साडी आहे. आणि मला अशा हलक्या फुलक्या साड्या खूप आवडतात, ज्या खूप लवकर अशा ड्रेप होतात, म्हणजे लवकर नेसल्या जातात. त्या साड्या मला खूप आवडतात. मला कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसते आहे, कारण खूप खूप दिवसानंतर मी साड्या घालते. डेली काही मी साडी वेअर करत नाही, म्हणून मी खूप दिवसानंतर साडी नेसते. तर कशीच दिसते आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज घरी आली होती स्नेहा. तिचं म्हणजे बरेच दिवस झालं ती आजारी होती, त्यानंतर ती आली घरी, म्हणजे आली आहे घरी ती, कारण तिकडं बहिणीच्या बड्डेला जायचं होतं म्हणून. आणि पिल्लू तिला बघूनच ती घाबरत होती. जा जा, थांब थांब, बाय बाय असं काही पण बोलत होती तिला. आणि ती माझ्या पण तिला असं वाटत होतं मी कुठेतरी चालली आहे, एवढी मी साडी वगैरे घातली. तिला असं वाटलं मी बाहेर चालले, म्हणून ती थांबून थांबून माझ्याकडे बघत होती, ही कुठं चालली कुठं चालली, कारण तिला लई सवय मागं लागायची. मग मी आणि आई आणि स्नेहा आम्ही तिघी जणी पटकन उरकलं आणि कामं वगैरे आवरली. तिथं मी गिफ्ट पॅक करत होते आणि गिफ्ट पॅकिंग वगैरे झाली. मग आम्ही गेलो थेट तिकडे बड्डेच्या तिथे. आणि तिथं मला एकदम छान आणि खूप भारी वाटलं, कारण तिथं सगळे माझे फ्रेंड्स होते, माझे स्कूल फ्रेंड होते. आणि माझी ती स्कूलचीच फ्रेंड आहे, तिच्याच मुलाचा बड्डे होता आणि तिने सगळ्या स्कूलवाल्यांना इन्व्हाइट केलं होतं. त्यात आम्हाला ह्या 3-4 जण भेटल्या. मला खूप छान वाटलं त्यांना भेटून, कारण आम्ही खूप दिवसानंतर भेटलो आहे. माझ्या लग्नात आल्या होत्या सगळ्या, पण लग्नात एवढं मला कोणाशी बोलता नाही आलं. खूप एन्जॉय केलं. त्यानंतर बड्डे संपला, म्हणजे अर्ध्यावरच बड्डेतून आलो. मग केक घेतला. सोनीचा बड्डे होता. बहिणी सांगितलं होतं केक घेऊन ठेवा, मी पैसे द्यायला येतो. आम्ही केक घेतला, मग तो आला, त्याने बिल पे वगैरे केलं आणि मग आम्ही केक घेऊन घरी गेलो. आणि घरी गेल्यावरती चालू होती तयारी सोनीच्या बड्डेची. बड्डे वगैरे सेलिब्रेट केला आणि मी खास करून एक्सायटेड होते की मला बिर्याणी खायची होती. आता श्रावण संपला, श्रावणनंतर मला बिर्याणी खायची होती, म्हणून मी स्पेशल गेले होते. कारण आता परत गणपती आल्यावर बिर्याणी भेटणं होती. ही वाव, ही बिर्याणी माझ्या तर तोंडाला खूप पाणी आलं होतं आणि खूप मन भरून बिर्याणी खाल्ली. मी तशी नॉनव्हेज खात नाही, फक्त राईस खाल्ला.